ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. नमस्कार, मी अभय काश्मीरे, माजी सरपंच रुई. काल नांदरी मठातून कोल्हापूर कलेक्टर ऑफिसवरती काल हा जन मोर्चा होता. त्या मोर्चासाठी काल आम्ही सर्वजण त्या मोर्चामध्ये पायी सहभागी झालो होतो. त्या कलेक्टर ऑफिसच्या ठिकाणी आदरणीय या भागाचे खासदार धैर्यशील मानेदादा, या भागाचे आमदार आदरणीय अशोक माने बापू, माजी आमदार मेचेकर साहेब, माजी आमदार व माजी मंत्री आदरणीय प्रकाश अण्णा आवाडे साहेब यांच्यासोबत आम्ही काल या जनआक्रोश मोर्चामध्ये सामील झालो. त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसच्या ठिकाणी महिला भगिनी, त्याचप्रमाणे युवक मोठ्या प्रमाणात अण्णांना बोलत होते की तुम्ही या माधुरी हत्येला परत नांदरी मठामध्ये आणलं पाहिजे आणि आदरणीय अण्णांनी व खासदार आमदार साहेबांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये या माधुरी हत्येला नांदरी मठामध्ये परत आणणारच असा शब्द त्या ठिकाणी दिला. पण काही मीडियामध्ये, एक दोन मीडियामध्ये की खासदार आमदारांना त्या ठिकाणी काही बोलू दिलं नाही अशा आशयाचं काहीतरी चुकीची बातमी प्रसिद्ध झाली. तरी मला विनंती करायची आहे या निमित्तानं की असा कुठलाही प्रकार त्या ठिकाणी घडलेला नाही. उलट जनतेने खासदार आमदारांना त्या ठिकाणी त्यांच्या विनंतीला प्रतिसादच दिलेला आहे आणि चुकीची बातमी प्रसिद्ध करून काही मंडळी राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहेत असं मला वाटतंय. पण असं कुठलाही प्रकार त्या ठिकाणी घडलेला नाही आणि चुकीचा मेसेज देऊन जी कोल्हापूर जिल्ह्यामधील सर्व जनतेने, सर्व जाती धर्माचे, सर्व राजकीय पक्षाचे लोक या जनआक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाले आणि हा मोर्चा ना भूतो ना भविष्य असा हा मोर्चा हत्तीसाठी, एका मुख्य प्राण्यासाठी निघाला आणि त्याचं खरंच सर्वत्र कौतुक होत असताना काही राजकीय मंडळी स्टंटगिरी करून चुकीचा मेसेज पसरवण्याचा प्रयत्न करतायत. तरी मला आपणा सर्वांना विनंती करायची आहे की असा चुकीचा मेसेज पसरू नये आणि झालेला प्रकार हा अतिशय निंदनीय आहे. याचं समर्थन कुणीही करू नये. जय हिंद, जय भारत.